आंदोलन जोपर्यंत त्या पेपर फुटीच्या बाबतीत आहे नीटच्या ते करेक्ट आहे आणि आता गव्हर्मेंट पण ऑलरेडी त्याच्या बाबतीत गव्हर्मेंट कामं करत होती बॅक स्टेज. पुढे येऊन आता ते आपल्याला रिझल्ट्स पण कळत आहेत की ते फास्ट ट्रॅक कोर्ट्स असो किंवा त्यांची शिक्षा वाढवणं असो जे यात अशा खराब कामांमध्ये आहेत आणि वेगवेगळे हे लोक बदल आणत आहेत. तर मला वाटतं जसं स्टुडंट्सना अपेक्षित आहे की जेव्हा परीक्षा होतात तेव्हा पेपर फुटी नको व्हायला आणि त्यांच्यावर अन्याय नको व्हायला, तर यापुढे असं नाही होणार याची पूर्ण आपली सरकार तसदी घेते याचा आनंद आहे. गैरफायदा घ्यायच्या प्रमाणात उतरले राष्ट्रीय आणि राज्यातले कलाकार सुद्धा मोठ्या प्रमाणात उतरले. नक्कीच आणि प्रत्येकाला कोणत्याही माणसाला किंवा कलाकाराला आपले विचार प्रकट करण्याचा एक हक्क आहे, ते बजावतायत, ही चांगलीच गोष्ट. दोन ठाकरे एकत्र येऊन मोर्चा काढायला लागले, याचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न चालू आहे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा. मला वाटतं की ते एकत्र येऊन काही करताहेत. इतके दिवस वेगळे होते, आता एकत्र आले आहेत, हीच एक चांगली गोष्ट आहे. आपल्याला ती पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे. अनेक महिलांवर सुद्धा आपण बघितलं पोलिसांकडून लाठीचार्ज झाला, त्या संदर्भात महिलांबद्दलही गैरवर्तन नाही. ते तर मी हे सांगू इच्छिते की पोलिसांवर पण काही अँटी सोशल एलिमेंट्सनी पण वार केला आणि काही मुलांवर पण झाला वार. हे एकदमच निंदनीय आहे आणि तो क्षण काळा क्षण होता आणि आता हे असं पुढे नको व्हायला. पोलीस जे गैरवर्तन केलेले त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. एका मुलीचा हे केला त्यांनी या आंदोलनामध्ये. कोणीही कुठेही गैरवर्तन केलं असो त्यांच्यावर नक्कीच ॲक्शन व्हायला पाहिजे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.